जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या शास्त्र भागाच्या म्हणण्यामध्ये आपल्या सर्वांना देवाने एकत्र केलं, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजचा हा नवीन दिवस परमेश्वराने आपल्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला गौरव देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. आपल्यामध्ये देवाच्या सेविका आहेत, ते आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद करतो परमेश्वर बाप्पा, आम्ही तुला प्रभू राजा, तो आम्हाला रात्रभर सांभाळून आजचा सुंदर असा दिवस आमच्या जीवनामध्ये जोडलास, त्याबद्दल मी तुझे आभार मानते प्रभू परमेश्वर बाप्पा. हे बाप्पा, आम्ही जे काही प्रार्थनेला बसलेलं आहे प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्हा सर्वांना प्रार्थनेमध्ये चालू प्रभू परमेश्वर बाप्पा. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, अनेक ठिकाणी बाप्पा तुझे दास दासी जे काही प्रार्थनेला बसले असतील त्यांना देखील प्रभू तुझ्या आत्मेने तू भर, तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू राजा. वचनाच्या द्वारे तू आम्हा सर्वांशी बोल प्रभू परमेश्वर बाप्पा. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझं वचन प्रभू परमेश्वर बाप्पा आजच्या दिवसासाठी प्रभू परमेश्वर बाप्पा आमचे चालण्यास, बोलण्यास, वागण्यास तू आम्हाला शिकव प्रभू परमेश्वर बाप्पा. तुझ्या वचनाच्या द्वारे दे बाप्पा अनेक जीवाचं प्रभू परमेश्वर बाप्पा तू ताबा घे दे बाप्पा. दे बाप्पा अनेकाच्या जीवनामध्ये कार्य करू दे प्रभू परमेश्वर बाप्पा. जे कोणी वचन ऐकतील प्रभू परमेश्वर बाप्पा त्यांच्याद्वारे तू कार्य कर प्रभू परमेश्वर बाप्पा. हो धन्यवाद करतो आम्ही प्रभू परमेश्वर बाप्पा. आम्ही प्रार्थनेला बसला असताना तुझ्या आत्म्याने तू चालू प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझ्या सामर्थ्याने भर प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव प्रभू राजा. आजचा दिवस प्रभू परमेश्वर बाप्पा आम्हा प्रत्येकाला दाखवलास, त्याबद्दल मी तुझ्या आभार कर मानते दे बाप्पा. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, येणारं वचन आम्हा सर्वांसाठी असू दे. इथून पुढची सगळी वेळ का तुझ्या पवित्र हातामध्ये प्रार्थना प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण एक गीत गाऊया आणि प्रभूच्या नावाला गौरव देऊया. खरोखर प्रभू येशू महान आहे आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आपण गीत गाऊया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर वो नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर वो नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर वो नीचे आती है. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर वो नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वांना या गीताद्वारे देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या म्हणण्यामध्ये आपण पाहणार आहोत उत्पत्ती याचा 21वा अध्याय. आपण मागील अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की अब्राम आणि अबीमेलेक याच्यामध्ये बघा ज्या गोष्टी झाल्या, अबीमेलेकापासून अब्रामाच्या घराचं कसं संरक्षण केलं परमेश्वराने, हे आम्हाला त्या गोष्टी दिसून येत आहे. प्रियांनो, आता ह्या 21व्या अध्यायामध्ये इसाकाचा जन्म ह्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत आहे. आणि मग यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. परमेश्वराने बघा या ठिकाणी वचन स्पष्ट आम्हाला सांगत आहे की परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली
व देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तीच पासून मुलगा झाला. आणि अब्रामाला सारेपासून मुलगा झाला, त्याचे नाव त्याने इसाहाक ठेवले. अब्रामाने आपला मुलगा इसाक 8 दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली. इसाक झाला तेव्हा अब्राहम 100 वर्षाचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे, जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर असेल. ती आणखी म्हणाली, सारा मुलास पाजील असे अब्राम कोण म्हणाला असता, पण त्याच्या म्हातारपणी मजपासून त्याला मुलगा झाला आहे. पहा, या ठिकाणी हे जे वचन आहेत हे वचन अतिशय महत्वाचे आहे. परमेश्वराने सारेची आठवण त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. परमेश्वराने जो शब्द दिला होता, जे वचन त्या अब्रामाला दिलं होतं, ते त्या ठिकाणी परमेश्वराने पूर्ण केलेलं आम्हाला दिसत आहे. परमेश्वर आपल्याशी कसा विश्वासू आहे हे ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वर जसा आमच्याशी विश्वासू आहे तसंच आम्ही देखील त्याच्याशी विश्वासू राहायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर अब्रामाला 100 वर्षाचा त्या ठिकाणी झाला. आणि पहा, त्यांना त्या ठिकाणी देवाने एक चांगलं वचनाप्रमाणे एक मुलगा दिलेला आहे. आणि ह्या वयामध्ये परमेश्वराला, आता ह्या वयामध्ये जर आम्ही पाहिलं तर ह्या वयामध्ये सर्व गोष्टी माणसाच्या प्रक्रिया बंद होतात, परंतु देवाची कृपा ज्याच्यावर असते त्याला सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी परमेश्वराला हे दाखवून द्यायचं होतं की मी सर्व समर्थ देव आहे. आणि पहा, अब्रामाच्या जीवनामध्ये जे दुःख, म्हणजे जे दुःखाचं वातावरण होतं, त्याला पुत्र संतान त्या ठिकाणी नव्हते, परंतु परमेश्वराने त्या ठिकाणी सारेला म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा सारेवरती झाली आणि सारा त्या ठिकाणी गर्भवती झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. देवाने तिची आठवण त्या ठिकाणी केलेली आहे. बघा, परमेश्वर हे दिलेलं वचन कधी वाया जाऊ देत नाही. परमेश्वर कधी विसरत नाही. परमेश्वर आमच्याशी विश्वासू कसा राहतो हे आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून या सकाळच्या समय प्रियांनो, आज देवबाप आम्हाला या ठिकाणी दाखवून देत आहे की मी विश्वासू परमेश्वर आहे. आणि त्या ठिकाणी आकाश पृथ्वी ढळली तरी परमेश्वराचे वचन जे काही सत्य आहे ते कधी संपणार नाही. आणि परमेश्वराने जे वचन आम्हाला दिलेलं आहे ते वचन पुरेपूर त्या ठिकाणी झालेलं आम्हाला दिसत आहे. आणि बघा, या ठिकाणी अब्रामाला मुलगा झाला आणि त्याचे नाव इसाहाक ठेवलेलं आहे. आणि बघा, आणि ते याच्यावरच तो थांबलेला नाही, त्याला आनंद झालेला आहे. आणि मग देवाने जी आज्ञाविधी त्या ठिकाणी त्याला सांगितलेली आहे की देवाने सांगितलं होतं की तो 8व्या दिवशी सुंता कर. आणि मग त्याच्या 8 दिवसांनी त्याची सुंता त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग वचन 6 मध्ये सारा म्हणाली की देवाने मला हसवले आहे, जो कुणी ऐकेल तो माझ्या बरोबर असेल. आणि खरोखर देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे. परमेश्वराने त्यांना पुत्र संतान देऊन आशीर्वादित केलेला आहे. जेव्हा अब्रामही देवाशी विश्वासू राहिलेला आहे. अब्रामानेही देखील देवाला सोडलेलं नाही. अब्रामाने देखील देवाशी विश्वासूपणाने राहिलेला आहे. देवाच्या वचनामध्ये राहिलेला आहे. प्रार्थनेमध्ये तत्पर राहिलेला आहे. देवाच्या सांगण्यानुसार तो चालत असे. देवाच्या बरोबर तो चालत असे. देवबाप त्याच्या संगती सुखादुखाच्या गोष्टी करत होता. देवबाप येणाऱ्या संकटापासून त्याचं संरक्षण करत होता. हे आम्हाला मागील शास्त्र भागामध्येच दिसलेलं आहे. आणि मग अशा रीतीने इसाकाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आम्हाला दिसत आहे. आणि ह्या प्रकारे अब्रामाला देवाने काय केलेलं आहे? आशीर्वादित केलेलं आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय
जसं देवाने अब्रामाला आशीर्वादित केलेलं आहे तसं आम्हाला देखील देवबाप आशीर्वादित करू इच्छित आहे. प्रियांनो, आम्हाला त्या जिवंत देवावरती विश्वास ठेवून चाललं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, या सकाळच्या समयी आपण त्याच्या चरणाजवळ जाऊ, त्याला आपण हाक मारणार आहोत आणि त्या हाक मारून आपण त्याला धन्यवाद देऊया. आमच्या जीवनामधील सर्व प्रॉब्लेम त्याला सांगूया आणि देवाच्या इच्छेनुसार आम्ही चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच पुढे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे की हागार आणि इश्माईल ह्याच घालून देणे. बघा, हागार आणि इश्माईलचा या ठिकाणी जे काही आहे वृत्तांत तो आपण उद्या पाहणार आहोत. परंतु आज देवाने आम्हाला काही सांगितलेलं आहे की त्या इसाकाचा जन्म त्या ठिकाणी झालेला आम्हाला दिसत आहे. प्रभू परमेश्वर महान आहे आणि तो खरोखर दिलेलं वचन कधीच विसरत नाही. आम्ही कदाचित एक वेळेस विसरून जातो परमेश्वराच्या गोष्टी विसरून जातो, परंतु देवबाप कधीच आपलं वचन दिलेलं विसरत नाही. प्रियांनो, परमेश्वर आपल्या संगती रात्रंदिवस तो राहत आहे. अहोरात्र त्याचे नेत्र आमच्याकडे लागलेले आहेत आणि म्हणून त्या जिवंत देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. चला प्रियांनो, आपण त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ येऊया आणि त्याला हाक मारूया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय आमच्या परिवाराचा आणि सर्वांचा तू ताबा तू घे आणि प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, ज्याप्रमाणे अब्राम विश्वासू होता त्याचप्रमाणे आम्हाला देखील विश्वासू राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, ह्या ठिकाणी आम्हाला वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रिय प्रभू येशू, तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अब्रामाला 100व्या वर्षी त्या ठिकाणी लेकरू दिलेलं आहे. अशा परिस्थितीत की ज्या परिस्थितीमध्ये मनुष्याच्या सर्व क्रिया बंद होतात, परंतु प्रिय प्रभू येशू, त्या ठिकाणी तू सारेला गर्भवती केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. हे देवबापा, त्याच्यावरती तुझी कृपा दृष्टी तू उघडी केलेली आहे. आणि प्रिय प्रभू येशू, खरोखर तू महान आणि परमेश्वर आहे. देवबापा, ज्याप्रमाणे तू अब्रामाला आशीर्वादित केलेला आहे त्याचप्रमाणे प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समय तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, आज मला ज्या कुटुंबांची आठवण होती, ज्या कुटुंबांमध्ये अद्याप लेकरू नाही आहे, प्रिय प्रभू येशू, त्या कुटुंबियांना तू स्पर्श कर आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभू एक पुत्र किंवा पुत्री तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. त्यांना तू आशीर्वादित कर. सर्व शापाचे बंधन, सर्व सैतानी हल्ले नासुर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. सर्व आजार, सर्व व्याधी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. सर्व दुष्टात्म्यांच्या पीडा येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. ओ पिता परमेश्वरा, आज या सकाळच्या समयी प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय प्रत्येकाचं जीवन बदलल्या जाऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. तू आमची प्रार्थना ऐकत आहे, आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आज प्रभू, माझा आणि माझ्या मुलीचा जो काही वाढदिवस आहे, प्रभू, मागील वर्षामध्ये तू आम्हाला चांगल्या रीतीने सांभाळलं. तुझी सेवा करत असताना तू आम्हाला तुझं सामर्थ्य पुरवलं. एक वर्ष तू आमच्या पुन्हा एकदा आयुष्यास तू जोडलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. उपकार स्तुतीचा यज्ञ समर्पित करत आहे. माझ्या परिवाराला तू आशीर्वादित केलेला आहे. प्रभू, आमच्या प्रार्थना परिवाराला तू आशीर्वादित केलेला आहे. आमच्या सर्व नातेवाईकांना तू आशीर्वादित केलेला आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तू राज्यांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी अडखळण, सर्व सैतानी पाप यापासून तू आमचं संरक्षण केलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हो पिता परमेश्वरा, तुझी सेवा करत असताना प्रभू अनेक दिवस माझ्या जीवनामध्ये येऊ दे आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभू तुझ्या वचनाचा अभिषेक, तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक
तुझ्या कृपादानांचा अभिषेक माझ्यावर आणि ह्या माझ्या प्रार्थना परिवारावरती तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आमेन, 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 आमेन.